ठाकरे गटाच्या त्या महिला पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा, पतीसह बार चालकाला दिली धमकी। ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि पतीविरोधात खंडणीचा गुन्हा, हॉटेल चालकाकडून 7 लाखांची मागणी, हॉटेल बंद करण्याची धमकी, 7 लाखांची खंडणी। ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर गुन्हा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा धक्कादायक कारनामा, व्यवसायात अडथळा, खंडणीची मागणी, हॉटेल सुरू ठेवायचं असेल तर पैसे द्या अन्यथा बंद पाडू अशी धमकी। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर खंडणी प्रकरण उघडकीस आले। शिवसेना ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्यांवर आणि तिच्या पतीवर एका बार आणि रेस्टॉरंटच्या मालकाला व्यवसायात अडथळा निर्माण करत 7 लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। पाथर्डी फाटा परिसरातील रॉयल लिस्टो फॅमिली रेस्टॉरंट अँड बार चालवणाऱ्या आशुतोष कृष्णा गडलिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 ते 14 जुलै दरम्यान श्रुती यतीन नाईक आणि परिसरातील काही महिला या आंदोलनाला बसले होते। हे आंदोलन अनोखं असल्यानं या आंदोलनानं सर्वांचे लक्ष वेधलं होतं। दिवसभर भजन करण्याचं आंदोलनाचं स्वरूप होतं। या आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे महिला पदाधिकारी यांनी हॉटेलमुळे आम्हाला त्रास होतो असं कारण पुढे करत त्यांनी ग्राहकांना त्रास दिला, वेटरला अडवलं, हॉटेल सुरू ठेवायचं असेल तर 7 लाख रुपये द्या नाहीतर हॉटेल बंद करू धमकी दिल्याचं बार मालकानं सांगितलं। बार मालकाने तातडीने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठलं। पोलिसांनी गंभीरतेने दखल घेत दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करतात। खंडणीसारख्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले। घटनेची सत्यता काय हे पोलीस तपासातून स्पष्ट होईल। मात्र राजकीय ओळख असो की सामान्य नागरिक, कायद्यापुढे सर्वजण समान असल्याचं पुन्हा एकदा या प्रकरणातून अधोरेखित झालं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।